नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागात आपण पाहणार आहोत की आता नंदिनी एकटी रडत बसलेली असते आणि ते जीवा पाहतो आणि जीवा तिला समजवायला आलेला असतो. तर दुसरीकडे पार्थ आता काव्याच्या घरी गेलेला असतो आणि तिला आवाज देत असतो. तो आवाज देता देता अचानक समोर लाईट पडतो आणि पुढे पेपर ब्लास्ट फुटतो आणि समोर लिहिलेलं असतं, बाबा मी आणि आईने तुम्हाला मिस केलं. आता ही कोणी लिहिलंय तर ते काव्याने लिहिलंय. ते दोघं एकमेकांना कडकडून मिठी मारतात आणि काव्या परत येणार हे पार्थला समजतं. तर दुसरीकडे जीवाला त्याचं प्रतिबिंब दिसत असतं आणि ते म्हणत असतं की तू हे किती दिवस लपून ठेवणार आहेस. आज तर तू वाचलास, पण असं कायम थोडीच वाचणार आहे. तर जीवा देखील ते प्रतिबिंब पाहून विचारात पडलेला असतो की हे किती दिवस चालणार असं आणि किती दिवस आपण घरच्यांशी खोटं बोलत असणार आहे. काय माहीत, आणखी हे वाढत जाणार आणि एक दिवशी सगळ्यांसमोर येणार. किती दिवस हे घरच्यांपासनं लपवायचंय काय माहिती. तितक्यात काव्या तिथे येते आणि पाठीमागून बोलते की माहीत आहे सगळं मला आणि मला समजलं देखील आहे. त्या दिवशी IIB रोडवरती काय काय झालं ते मला सगळं काही समजलंय.